बोल ना काहीतरी. मानसी बद्दल काहीतरी बोल, लहानपणापासून सोबत आहे तुझ्या. नाही तेव्हा तिच्या किती मला गॉसिप सांगत राहते, असं तसं असं तसं. मानसी ना एकदम बिंदास टाईप मुलगी आहे. म्हणजे 2 दिवस आधी पण तिला लग्नाचं काही टेन्शन वगैरे नव्हतं येत. हे मेहंदीवालीने सांगितलं. ती म्हणे मी फर्स्ट ब्राईड अशी पाहिली की जिला असं ती भांडतच असते घरच्यांसोबत. ही एकदम बिंदास्त होती, म्हणजे एकदम कूल आहे. कमी असणार आहे. नाही मी टेन्शन घेते घरामध्ये, मला माहिती मी फार टेन्स आहे. ते एकदम कूल आहे त्या बाबतीत. आता बरेच आधी 2-3 महिन्यापासून मानसी अभिषेक आम्ही पाहतोय. तर ते पेअर वाटतं की ते दोघं एकमेकांसोबत परफेक्ट आहेत. आणि त्यांच्याबद्दल म्हणायचं म्हटलं तर ते यापुढेही ती लॉंग रनिंग ट्रेन आहे. अप टू डेस्टिनेशन. म्हणजे म्हातारपणापर्यंत सोबत भांडत जातील असे ते पेअर आहे. त्याच्यामुळे त्यांचं भांडणातलं प्रेम तसंच राहो. छान आहेत, पण दोघी छान आहेत. त्यांना पुढच्या लाईफसाठी फक्त बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. अभिषेक माझ्या साईडला येतो, मला माहिती त्याला काय त्रास आहे. खूप भरभराट करू, खूप प्रगती करू दोघंही त्यांच्या करिअर मध्ये आणि हसत खेळत राहू. बेस्ट ऑफ लक अभिषेक. यू गॉट लिटल सुचिता. माझ्याकडून पण ऑल द बेस्ट. खूप भांडायचो आम्ही पहिले 2-3 वर्ष, पण त्यानंतर जी मैत्री झाली ती इतकी घट्ट झाली की काही सांगूच नाही शकत. इतके क्लोज आलो आम्ही एकत्र जेवायचो, भांडण पण करायचो तेवढेच, एकत्र खेळायचो आणि दर उन्हाळ्याच्या सुट्टीत हे रुटीन होतं आमचं. आणि तिच्याबद्दल असं काही स्पेशल सांगायला गेलं तर आमच्या दोघींच्या स्पेशली मेमरीज डान्स करणे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, त्यानंतर स्पेशली एक गाणं तिला आठवेल हे जेव्हा ती व्हिडिओ बघेल, रेशमाच्या रेघाने लाल काळ्या धाग्याने, त्यानंतर बाहुल्यांसोबत खेळणं, भांडे खेळणं, ह्या गोष्टी. आणि अजून तुझ्या ज्या चित्रकला वगैरे होते, आपण स्पेशल काही मेमरी शेअर केल्या आहेत रिलेटेड टू आर्ट. एकमेकींना शेअर करणं, आपण एक अकाउंट ओपन केलं, ते आता सक्सेसफुल होत तर नाही आहे, पण ठीक आहे. पण लहानपणीच्याच मेमरीज जास्त आहेत आणि त्यामुळे जास्त भरून येतं की आता मानसीचं लग्न होतं आहे. तर तुझ्यासाठी खूप हॅपी आहे आणि ॲट द सेम टाइम ओव्हरवेल्म फील करते. सो व्हेरी बेस्ट विशेस टू यू अँड अभिषेक अँड स्टे हॅपी ऑलवेज. लव्ह यू.